एका बाजूला उत्साह आहे तर दुसऱ्या बाजूला चिंता देखील आहेत आणि म्हणून ज्या ज्या भागामध्ये अशी पूर परिस्थिती आहे त्या त्या भागातल्या कार्यकर्त्यांना असे सूचना दिलेत की शक्यतो प्रमुखांनी यावं. परंतु पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजींचं हे म्हणणं होतं की बा या विषयावरती पण कुठेतरी चर्चा होणं ते गरजेचं आहे आणि हा एक असा एक व्यासपीठ आहे की ज्यामध्ये फक्त निवळ सोने लुटत नाही तर विचारांचे पण घेवाणदेवाण होतो आणि हा संवाद सरकारचे डोळे उघडण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण पूर परिस्थितीमध्ये ज्या चिखलात आमचा शेतकरी अडकलेला आहे, शेतकरीला दिशाभूल करण्याचं काम हा सरकार करतो आहे आणि आपण बघितलं असेल की केंद्र सरकारकडे मागणी केल्यानंतर साधी केंद्र सरकारची पाहणी टीम पण आलेली नाही आहे. म्हणजे मदत तर नंतरचीच गोष्ट आहे. यातूनच हे स्पष्ट दिसतोय की निराशजनक परिस्थिती. अशावेळी त्यांचे प्रश्न कुठेतरी त्या व्यासपीठावर यावं म्हणूनच भले कितीही पाऊस असू दे, कितीही चिखल होऊ दे, तरी देखील हा दसरा मेळावा करायचंच असा निर्धार तमाम शिवसैनिकांच्या आग्रहावरती आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी आणि आदित्यजींनी घेतलेला आहे. येत्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका देखील आहेत. त्याच्यामुळे आजच्या या दसरा मेळाव्यामध्ये निवडणुकीच्या अनुषंगाचा मुद्दा तो महत्त्वाचा असणार आहे की शेतकऱ्यांचा मुद्दा असणार आहे? नक्कीच शेतकऱ्यांचा मुद्दा असणार आहे, राजकीय मुद्दे असणार आहेत, आताच्या परिस्थितीच्या बद्दलचे मुद्दे असणार आहेत. एवढंच नाही तर जसं आपण म्हटलं की नेमकं पुढच्या कुठच्या दिशेने पक्ष जाणार आहेत, काय नेमकं पक्षाची भूमिका राहणार आहेत, हाही सुतोवाच कळत न कळत त्यांच्या उल्लेखामध्ये किंबहुना संवादामध्ये निश्चितपणे होणार आहेत. परंतु राज्यातली जी अत्यावस्था जी चाललेली आहे, मग कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असेल, शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा प्रश्न असेल, कशा पद्धतीने सरकार निराश आहेत या सर्व गोष्टीबद्दल काय काय ज्या गोष्टी याचाही समाचार मला असं वाटतं आजच्या मेळाव्यामध्ये होईल. राज ठाकरे देखील आज मनसेच उद्धव ठाकरे यांच्या तुमच्या शिवसेनेच्या मंचावर दिसतील आणि युतीची घोषणा होईल अशी एक चर्चा चालू आहे. नेमकं काय? मला असं वाटत नाही. त्याला कारण असं आहे की त्यांचं एक वेगळं अस्तित्व आहे, त्यांचा एक वेगळं पक्ष आहे आणि मग ज्यावेळी एका वेगळ्या व्यासपीठावरती त्यांना त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि राज्याला मार्गदर्शन करण्याची संधी आहे, तर असं आज तरी माझ्या ऐकण्यात कुठेच असं काही नाही आहे. परंतु स्वाभाविक आहेत की अशा वेगवेगळ्या व्यासपीठावरती भविष्य काळामध्ये लोकांच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी आणि मग राजकीय असेल किंवा सामाजिक असेल निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.